अंगुलीमाल आणि गौतम बुद्धांची ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? गौतम बुद्धांचे अनेक शिष्य होते, पण त्यांच्यामधील एक सर्वात वेगळा होता. तो एक डाकू होता. त्याला लोक अंगुलीमाल या नावाने ओळखायचे. एकदा गौतम बुद्ध वैशाली नगरातून प्रवास करत होते. त्यांना काही लोकांनी अडवले. बुद्धांना लोकांनी सांगितले की वैशालीच्या बाहेरच्या जंगलामध्ये एक अंगुलीमाल नावाचा डाकू राहतो. तो लोकांना लुटतो, मारतो आणि नंतर त्यांच्या हाताचे बोट कापून त्याची माळ बनवून गळ्यात घालतो. अशा खतरनाक व्यक्तीसमोर जाण्यापेक्षा तुम्ही आज रात्री इथेच मुक्काम करा. गौतम बुद्ध म्हणाले, मी एकदा प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर मी मागे वळून पाहत नाही. मला जावेच लागेल. लोकांनी अडवण्याचा खूप प्रयत्न केला. सुरक्षेसाठी सोबत येतो असेही म्हणाले, पण बुद्ध एकटेच निघाले. एकटे गौतम बुद्ध जंगलाच्या रस्त्याने दुसऱ्या शहरासाठी निघाले. रस्त्यामध्ये दाट जंगल आले आणि अंधार पडू लागला. तेव्हाच अंगुलीमाल त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. गौतम बुद्ध घाबरले नाहीत. शांत होऊन त्याला पाहत राहिले. डाकू म्हणाला, तुम्ही कोण आहात? बुद्धांनी आपला परिचय दिला. डाकू बुद्धांना म्हणाला की तुला मारून तुझ्या हाताच्या बोटांची मी माळ बनवून घालीन. बुद्ध काहीच बोलले नाहीत आणि हसत राहिले. अंगुलीमाल थोडा असहज झाला. तो रागामध्ये म्हणाला, तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे. तुझ्याकडे जे काही असेल ते मला दे, अन्यथा मी तुला मारून टाकेन. बुद्धांनी शांततेमध्ये उत्तर दिले, भाऊ, माझ्याकडे तर काहीच नाही. मी एक भिक्षुक आहे. स्वतः लोकांकडून मागून खातो. अंगुलीमाल पुन्हा रागात बोलला, तुझ्याकडे देण्यासाठी काही नसेल तर मरण्यासाठी तयार हो. मी तुला मारून तुझ्या बोटांची माळ बनवून गळ्यामध्ये घालेन. गौतम बुद्ध त्याला पाहून हसत राहिले. त्याने बुद्धांना विचारले, तुला मरणाची भीती वाटत नाही? बुद्ध म्हणाले, भाऊ, मी तुला का घाबरू? तू पण माझ्याप्रमाणे मनुष्य आहेस. एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला का घाबरावे? मला मृत्यूचे भय वाटत नाही. जर मला मारून तुला आनंद मिळणार असेल तर निसंकोच तू माझा वध कर. माझा मृत्यू एखाद्याच्या प्रसन्नतेचे कारण बनत असेल यापेक्षा मोठे माझ्यासाठी काय असू शकते? तू निसंकोच माझी हत्या कर. अंगुलीमालच्या हातातून तलवार पडली. मृत्यूसमोर एवढ्या सहजरित्या उभा राहणारी व्यक्ती त्याने यापूर्वी पाहिली नव्हती. बुद्धांच्या व्यक्तित्वापुढे त्याचा सर्व आतंक पराभूत झाला. त्याने बुद्धाचे पाय पकडले. बुद्धांनी त्याची गळाभेट घेऊन त्याचा उद्धार केला आणि त्याला आपला शिष्य बनवले. या कथेचे तात्पर्य असे आहे की एखादा व्यक्ती किती वाईट असली पण जर तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडला नाही तर कोणीही तुमचे काहीच बिघडवू शकत नाही. सत्य आणि धर्मापुढे प्रत्येक वाईट गोष्टीला झुकावेच लागते. अडचणी आणि समस्यांना समोर बघून घाबरणे हे निरर्थक आहे. शांत मनाने त्याचा सामना केला पाहिजे. तर मित्रमैत्रिणींनो, ही आपली आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि यापुढे तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या या स्वास्थ्य संपदा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.